मीच आहेत. ठीक आहे. आणि मला वाटते बराच गॅप झाला ना. मला वाटते उमेश ऑलमोस्ट 1 मंथ झाला असेल ना हे करून, डेमो अटेंड करून. ओके. सो स्क्रीन दिसतीये सर्वांना? ऐसा. येस, गुड. सो आता आपण यस. A1 सर्टिफिकेशन कोर्ससाठी आहोत. आता तुम्हाला काही लोकांना डेमो झाला त्यामुळे सगळं रिपीट रिपीट वाटत असेल. ठीक आहे. तर आता कुठली आता ही जे लँग्वेज आहे तर आपण काही टेक्नॉलॉजी वगैरे शिकत नाहीये की ज्याला काहीतरी आपल्याला प्रायर किंवा काहीतरी क्वालिफिकेशन गरजेचं आहे. सो याच्यासाठी काहीही क्वालिफिकेशन लागत नाही. सो मागच्या बॅचमध्ये तर माझ्या बॅचमध्ये एक 5वीतला मुलगा होता. सो तो A2 पण पास झाला. आणि तर ते इकडे शिफ्ट होणार होते म्हणून. सो लहान मुलं पण शिकू शकतात अशी एवढी छान मजेशीर आणि सोपी भाषा आहे की जे फक्त तुम्हाला इंग्लिश वाचता आलं. इंग्लिश वाचता म्हणजे ते अल्फाबेट्स तुम्हाला इंग्लिशवाले येत असतील तर तुम्ही ही भाषा शिकू शकता. आणि मला नाही वाटत की कोणाला अल्फाबेट्स येत नाहीत असं कोणी असेल असं मला वाटत नाही. त्यामुळे याला काही क्वालिफिकेशनची गरज नाहीये. सो कोणीही भाषा शिकू शकतं. ज्यांना नॉर्मल अल्फाबेट्स येतात इंग्लिशचे तेच, कारण की याच्यामध्ये काही वेगळं काही अल्फाबेट्स तुम्हाला शिकायचे नाहीये. ठीक आहे. सो आता मी थोडक्यात माझ्याबद्दल तुम्हाला सांगते. शादाब. माझं नाव वैशाली मोरे. मी वाई सातारामधून आहे. आणि माझं 12वी पर्यंत पाचगण वाईमध्ये एक असं कॉलेज आहे किसनवीर म्हणून. तिथे 12वी पर्यंत शिक्षण झालं आणि त्याच्यानंतर मी MCA केलं पुण्यामध्ये. मास्टर्स इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन आणि इंजिनिअरिंग फील्ड होती मॉडर्न कॉलेजला. त्याच्यानंतर 3 वर्ष मी ऑनलाईन मार्केटिंगमध्ये जॉब केला. आणि 2015मध्ये मी म्युनिकमध्ये आले माझ्या हस्बंड सोबत. आणि इनिशियली मला डिफिकल्ट गेलं जॉब सर्च करायला. कारण की इकडे अ, म्हणजे इथल्या लोकांचं त्यांच्या भाषेवर इतकं प्रेम आहे की ऑफिशियलीच नाही, की इथे तुम्ही रस्त्यावर जा, कुठे बाहेर सुपर मार्केटमध्ये जा, हॉटेलमध्ये जा, कुठेही जा, की किती तिथं तुम्ही असं म्हणू शकत नाही की तुम्ही इंग्लिश बोलू शकता का किंवा काय. की डायरेक्ट ते नाहीच म्हणतात. म्हणजे जरी त्यांना तोडकं मोडकं येत असेल वगैरे. इव्हन इथले इंग्लिश स्कूल सुद्धा इथं नाहीच आहेत. म्हणजे माझ्या आजूबाजूला तर इथे कुठेच इंग्लिश स्कूल नाही. इतकं त्यांचं म्हणजे खूप एखादं वगैरे 1-2 इंग्लिश स्कूल असतील पूर्ण याच्यामध्ये एरियामध्ये पूर्ण मोठ्या. इतके लांब की ज्यांना जे लोक इंडियातून येतात आणि ज्यांना जे फक्त 1-2 वर्षासाठी येणार आहे तर त्यांना मग 1-1 तास ट्रॅव्हल करावं लागतं. इतकं म्हणजे थोडंफार लांब असतं आणि फीस तर भयंकर असते. पण जे इंडियातून येतात त्यांची कंपनी वगैरे देते की तुम्ही 1-2 वर्षासाठी जाताय म्हणून ते मे बी कंपनी वगैरे पण पे करतात. सो पण इथे कोणी इंग्लिश मिडियमच्या स्कूलमध्ये सुद्धा घालत नाही मुलांना. कारण की जवळपास पण नसतं आणि ते नाहीच आहे. इथे ते कल्चरच नाही की इंग्लिश तुम्ही इंग्लिश स्कूलमध्ये घाला, ते शिकायला पाहिजे, इंग्लिश इम्पॉर्टंट आहे. सो त्यांचं इतकं त्यांच्या भाषेवर प्रेम आहे की नाही आमच्या भाषेतच शिकायचं, आमच्या भाषेतच सगळं. सो बाहेर पण सगळे जर्मनमध्ये सुपर मार्केटमध्ये दूध वगैरे काय तुम्हाला असेल ते तुम्हाला अगोदर सर्च करावं लागतं. की तुम्हाला जर दूध घ्यायचं असेल तर तुम्हाला सर्च करावं लागेल की दुधाला काय म्हणतात. मिल्श. म्हणजे मिल्क आपल्याकडे तसं मिल्श. तर मग ते म्हणजे आम्ही जेव्हा नवीन आलो होतो, एक मजेशीर गोष्ट सांगते तुम्हाला. नवीन आलो होतो आणि बॉडी लोशन नव्हतं आमच्याकडे. मग मी गेले आणि मस्त शॉपमध्ये आणि सगळं बॉटलवर वगैरे सगळं जर्मन लिहिलेलं असतं. सो बघितली मी, ओपन केलं, मग छान वास वाटला. मग चला घेऊन आले. मग असं बॉडी ओपन केलं थोडंसं आणि वास पण छान आला आणि व्हाईट पण दिसलं. सो मला वाटलं की हा हे बॉडी लोशनच असेल. तर अविनाश म्हणजे माझे मिस्टर रोज आपले हाताला लावून जायचे आणि हात. तर ते संध्याकाळी येऊन आठवडापर्यंत ह्या बॉडी लोशनचा फेस का होतोय, फेस का होतोय, तर हात धुताना वगैरे त्याचा फेस व्हायचा. मग एका आठवड्यात लक्षात आलं. मग आम्ही थोडंसं सर्च वगैरे केलं. तर आठवडाभर आम्ही म्हणजे जे अंगाचं डुशी असतं बॉडी वॉश ते ॲज अ बॉडी लोशन लावत होते. सो इतकं फसायला होतं म्हणजे एवढे प्रॉब्लेम्स येतात पहिले पहिले आल्या आल्या की आम्ही आलो तेव्हा आमचं म्हणजे जर्मन शून्य होतं. काहीच नव्हतं आणि अविनाशच्या तर कॉन्ट्रॅक्टमध्येच होतं की जर त्यांनी 6 महिन्यात B1 केलं
तर त्याचं कॉन्ट्रॅक्ट पुढं वाढणार होतं. सो आमचं तर शुअर पण नव्हतं की इथं आम्ही राहणार आहे, नाही राहणार आहे. त्यामुळे असं होतं. सो नंतर मग त्यांनी पण ऑनलाईन शिकले आणि मग नंतर मी पण शिकले. मग असं शिकत शिकत मग मला पण जॉब लागला. मी आता सध्या IT कंपनीमध्ये आहे. ॲज अ सेम माझं प्रोफाईल आहे. ऑनलाईन मार्केटिंग. आता मी स्विच करायचा ट्राय करते कारण की खूप लांब आहे आणि सगळंच होत नाही म्हणून. आणि जर्मन शिकवणं हे माझं छान नवीन पॅशन आहे. 1 वर्ष झालं मी शिकवतीये. सो मला खूप आवडतं जर्मन शिकवायला. म्हणजे मी शिकत असताना मला खूप प्रॉब्लेम्स यायचे की म्हणजे प्रॉब्लेम्स नाही म्हणता येणार. मला फार आवडायचं. म्हणजे शब्द पाठ करायला, मग ते नवीन भाषा शिकायला आणि बाहेर जाऊन यूज करायचं, मग ते बोलायचं, मग ऐकायचं वगैरे ते खूप आवडायचं. पण नंतर ते थोडेसे ट्रिक्स लागतात ना आपले असे, की हां, हे शिकताना मग हे ट्रिक्स किंवा ते ट्रिक्स आपण वापरतो ना. सो ते मला मला फार सिमिलर वाटल्या मराठी भाषेसोबत. सो त्याचे इतके रेफरन्स लागत गेले ना मराठी भाषेशी. सो अशा खूप ट्रिक्स आहेत, की हां, हे सेम मराठीसारखं आहे, हे सेम मराठीसारखं आहे किंवा हिंदीसारखं. मला मराठीच नाही म्हणायचंय, हिंदी पण. म्हणजे ज्या पण आपल्या इंडियन भाषा आहेत, व्हॉटएव्हर पंजाबी, गुजराती वगैरे असं. कारण की ह्या सगळ्या संस्कृतमधून वगैरे ओरिजिन संस्कृत मग त्यातून आल्यात. सो सगळ्यांचं मोस्टली ग्रामर म्हणजे लाईक इंग्लिशमध्ये आवाजावं असतं का? नसतं. आवाजावं आणि अरे तुरे नसतं. कितीही मोठा बॉस असेल तरी आपण यूज म्हणतो आणि किती लहान बाळ असेल तरी आपण यूज म्हणतो. सो इतकं सोपं इंग्लिश आहे. म्हणजे यूज फक्त वापरायला लागतं. सो त्याच्या पण याच्यामध्ये जसं मराठीमध्ये लहान असेल तर तू, मोठा असेल तर आदरार्थी असेल तर आपण काय म्हणतो? तुम्ही म्हणतो. तू म्हणतो का आपण मोठ्या आदरार्थी माणसांना? नाही म्हणत. सो सेम तसं जर्मन भाषेमध्ये पण आहे. मोठे आदरार्थी किंवा फोनवर बोलताना कोणी अनोळखी आहे. सो त्यांना कसं आदरार्थी शब्द वेगळा वापरतो. सो तसे कन्सेप्ट आहेत थोडेसे. ठीक आहे. सो आता मग ही लँग्वेज ऑफिशियल लँग्वेज अशीच ऑफिशियल लँग्वेज आहे खूप साऱ्या अशा कंट्रीजमध्ये. स्वित्झर्लंड, जर्मनी, बेल्जियम, ऑस्ट्रिया, लुक्झेंबूर्ग आणि लिस्टेनस्टाईन. तर तुम्हाला पुढे जॉब, तुमचं करिअर करायचं असेल तर डेफिनेटली तुम्हाला B1 पर्यंत केलंच पाहिजे आणि मग या. नाहीतर मग खूप वेळ वाया जातो. एफर्ट जास्त आहेत. वेस्ट ऑफ टाइम आहे. सो बेस्ट की तुम्ही जर कॉन्ट्रॅक्ट असेल तर काही प्रॉब्लेमच नाही. तरी पण तुम्ही जर्मन लँग्वेज शिकून आला तर सगळ्यात बेस्ट आहे. म्हणजे तुम्ही स्वतः रिसर्च केलाच असेल त्यामुळे तुम्हाला पण माहीतच असेल की किती इम्पॉर्टंट आहे. तर अशा ह्या 6 लेवल असतात. A1, A2, B1, B2 आणि C1, C2. तर A1 लेवल ही सगळ्यात बिगिनर लेवल आहे की जी कोणीही जॉईन करू शकतो, कोणीही स्टार्ट करू शकतो. ओके. आणि मग ह्या बाकीच्या सगळ्या लेवल. तर ह्याच्यामध्ये काय ह्याच्यामध्ये A2 मध्ये ग्रामर सगळं क्लिअर होतं आपलं. A2 मध्येच तुम्ही बोलायला शिकता. सगळं छान म्हणजे तुम्हाला ग्रामर तुमचं पक्क होतं. आणि B1 मध्ये काय होतं, जस्ट वोकॅब्युलरी वाढतं आणि थोडंसं ग्रामर आणि मग तुम्हाला बोलायला येतं. छान कॉन्फिडंटली तुम्ही बोलता यायला पाहिजे असं. सो अशा लेवलची त्यांची डिफिकल्टी लेवल ती अशी वाढते. सो बाकी वेगळं काही नाहीये, फक्त थोडंफार ग्रामर. म्हणजे A1 मध्ये आपण जस्ट गुड मॉर्निंग वगैरे हे नॉर्मल प्रोनाऊन्सिएशन शिकलो, थोडंफार हे शिकतो. मग A2 मध्ये थोडंसं ग्रामर ऍड होतं. म्हणजे भरपूर ग्रामर असतं A2 मध्ये. म्हणजे नॉर्मल बेसिक आपण सगळं शिकतो. म्हणजे त्यांनी खाल्लं पिल्लं किंवा मग त्याचा फ्युचर टेन्स कसा करायचा, पास्ट टेन्स कसा करायचा वगैरे हे सगळं शिकणार. आणि मग B1 मध्ये थोडी वोकॅब्लरी वाढवणं आणि मग ते यूज करणं एवढं. हे तुम्हाला आलं की तुम्ही छान बोलू शकता. ठीक आहे. आणि माझी जबाबदारी असेल, पास होणं अजिबात अवघड नाहीये जर्मनमध्ये. सो त्याचे सर्टिफिकेशन मिळणं हमखास नाही अबाव 90 तुम्हाला मार्क मिळू शकतात. 100% शुअर आहे मी. सो इतकी सोपी भाषा आहे. पण अवघड काय जातं माहितीये? बोलायला. म्हणजे तुम्हाला 6 महिन्यांनी कुठेतरी बोलायचंय. म्हणजे कुठेतरी बोलून दाखवायचं. जर तुम्ही क्लासमध्ये तुम्ही नाही बोलला, तुम्ही नाही कॉन्फिडंट दाखवला किंवा तुम्हाला असं वाटलं की नाही माझं चुकतंय का काय, नको बोलायला, थोडा आळस करतो कधीतरी, का कुठे आता अनम्यूट करू, बोलू किंवा वाचू. सो ते जर तसं केलं तर ही भाषा कधी शिकता नाही येणार. त्यामुळं तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार गॅरंटेड. पण तुम्हाला कशाला शिकताय तुम्ही? कुठेतरी तुम्हाला बोलायचंय. काहीतरी 4 शब्द बोलायचे, 4 वाक्य. खूप तर नाही बोलायचं, पण ॲटलीस्ट तेवढं पण कॉन्फिडेंटली बोलता आलं पाहिजे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे प्रोनाऊन्सिएशन. सो नेक्स्ट 2 वीक्स आपण प्रोनाऊन्सिएशनकडं
कॉन्सन्ट्रेट करणार आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट. ठीक आहे. सो जे मी आज तुम्हाला प्रोनाऊन्सिएशन सांगणार आहे, सो ते लक्षात ठेवायचे. आणि आपण आता जे रीडिंग घेणार आहे पुढचे 1-2 आठवडे, सो ते रीडिंग आणि एक टेबल पाठ करायचं. सो आपलं एवढी वीकला मी तुम्हाला तो अभ्यास देईल, की जो जो अभ्यास तुम्हाला फक्त रोज 15 मिनिटं करायचा आहे. अजिबात जास्त काय, की मला माहिती आहे तुम्ही सगळे वर्किंग आहात. तुमचं लाईफ फुल ट्रॅफिक, हे ते, उशिरा येतात, जेवण झाल्यावर झोप येते, मग झोप झालंय असं बोरिंग अभ्यास करत बसायचं वगैरे. सो मला ते समजतंय, म्हणजे इमॅजिन करू शकते मी. सो त्यामुळे रोज 10-15 मिनिटं द्या. आणि क्लास झाला जस्ट डोक्यामध्ये रिवाईज करा 10 मिनिटं. आणि दुसऱ्या दिवशी क्लासच्या अगोदर, तुम्ही ऑफिसमध्ये असताय, अवघड नाही, मी तुम्हाला त्यासाठी डिजिटल फॉर्ममध्ये सगळं मोबाईलमध्ये पाठवते. त्यामुळे तेव्हा तुम्ही करा. ठीक आहे. सो मी तुम्हाला तुमचा प्लॅन मी बनवून देत जाईल, पण तुम्ही तो फॉलो करा. ओके. सो आपलं मेन फोकस असणार आहे वोकॅबलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर आणि स्पीकिंगची प्रॅक्टिस आपण जास्त घेणार आहे, की जे मला असं वाटतं की जे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हिअरिंग वगैरे आपण, मी होरेन वगैरे पण घेत असते तुमचं. सो आणि आपले सेशन्स पर्टिक्युलर थीमवर असतात. म्हणजे एखादी थीम असेल, फॉर एक्झाम्पल आर्ट असेल, फॅमिली असेल थीम, तर म्हणजे ती त्या थीममध्ये तुम्ही शिकला की तुम्हाला ते छान कन्सेप्ट लक्षात राहतात. हो ना. त्यामुळे मग थीमवरून तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज मी देत असते. आणि एक्झाम प्रिपरेशन पण मीच घेते. आणि पासिंगची 100% गॅरंटी. तुम्ही सगळे एक्सरसाइजेस पूर्ण केले आणि अपडेटेड राहिला माझ्यासोबत. असं मला आठवण करून नाही द्यायला पाहिजे, की अरे जॉईन कर, क्लास जॉईन कर, काय झालंय, होमवर्क केला का, हे नकोय. सो मग ती गॅरंटी नाही घेऊ शकत मी. ओके. सो आता मी प्रोनाऊन्सिएशन विचारते. ओके, सांगते. तर आता सेम इंग्लिश सारखी भाषा आहे ही. सेम इंग्लिश सारखं वाचायचं, सेम इंग्लिश सारखं बोलायचं. बाकी फक्त काही काही याचे उच्चार आहेत, ते वेगळे आहेत. सो एचा उच्चार आ केला जातो. म्हणजे बीच्या समोर जर ए आला तर बा, डीच्या समोर जर ए आला तर डा म्हणायचं. आता मॅट, MAT, मॅट हे इंग्लिश वर्ड आहे. सो मी मॅट म्हणतीये. आता मला हा शब्द जर जर्मनमध्ये वाचायचा असेल तर मी काय म्हणेल, माट. कारण की एचा उच्चार आ होतो. MAT, माट. ओके. तर आता अजून ओके, HAT चं मी कसं वाचेल जर्मनमध्ये? येस, HATचा हार्ट. उच्चार मी हार्ट करेल. कारण की ते जर्मन वाचते, मी इंग्लिश नाही वाचत आहे. सो हा फरक आहे. सो जेचा उच्चार य होतो, एसचा उच्चार ज होतो आणि झेडचा उच्चार च होतो. सो हे 3-4 गोष्टी लक्षात ठेवल्या की तुम्हाला. आणि वीचा उच्चार होतो फ. ओके. एक मिनिट हा, माझी दुसरी स्लाइड ओपन झाली आहे. जस्ट वेट. बरं दे. ठीक आहे. ओके. ते दुसरं PPT ओपन झालं. तो वीचा उच्चार होतो फ. फ फ फळ्यामधला. आता फोक्स वागेन सगळ्यांना कंपनी माहीत असेल. हो ना. त्याचं फर्स्ट लेटर व्ही वरून स्टार्ट होतो. पण त्याचा उच्चार फोक्स वागेन केला जातो, म्हणजे फ वरून केला जातो. तर का, तर ही कंपनी जर्मनची कंपनी आहे, जर्मनीची. सो त्यामुळे त्याचं व्हीचं प्रोनाऊन्सिएशन फ असं होतं. ओके. त्यामुळे फोक्स वागन असं म्हटलं जातं. तो जिथे कुठे स्टार्टिंगला व्ही येईल त्याचा उच्चार तुम्ही फ करायचा. सो आपण टेन्शन घेऊ नका, 2 आठवडे भरपूर वाचून घेणार आणि हे 4 लेटर्स लक्षात ठेवायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि फॉर एक्झाम्पल आता सारा आहे माझ्या मुलीचं ना, तर त्याचं स्कूलमध्ये तिचं जारा झालेलं आहे. ओके. सो अनफॉर्च्युनेटली ते आम्हाला पहिले माहित नव्हतं नाव ठेवताना की साराचं जारा होईल, पण ते झालं. सो आता स्टार्टिंगला एस आणि पुढे ओवल्स आले, म्हणजे ए, उ वगैरे, तर एसचा उच्चार ज असा केला जातो. ओके. सो हेच 3-4 लक्षात ठेवलं आणि बाकी सगळं मग इंग्लिश सारखं वाचा. सो आपण आता वाचूया. हं? तर ओके. शादाब हे वाचून दाखवतोस तू? 1 सेकंड. येस. हे पहिलं लेटर नको वाचूस, हेच फक्त वाच. ऑरेंज. अच्छा. आता एचा उच्चार मी काय सांगितला होता, आ करायचा. तर तू ते कसं वाचशील? ट्राय कर. ऑर्ज.
रांज. फक्त OR. रा करायचं, बाकी सेम इंग्लिश सारखं ओ आणि रांज. ओके. आणि शेवटचा जो ई असतो ना त्याला असं ओरांज. ओके. सेम. आता हे वाचून दाखव. अननस वाचून दाखव. आन हम्म. अनस. आ ना. अनास. नास म्हणजे प्रत्येक ए चा उच्चार करायचा. ना ना स. वाच बरं. अनानास. येस. समज तुला ए कसा वाचायचा आहे. येस येस. येस. नाही म्हणायचं, म्हणायचंय. ओके. ओके. आता श्लोक हे वाचून दाखव मला. बनाना. नाही, शेवटचं म्हणायचं असतं ई ला. बनाना. येस. बानान. आता उमेश हे वाचून दाखवतो. ओके. Watermelon. येस. Watermelon. वासर मे लो न. ओके. शेवटी ई. Watermelon. येस. शेवटी म्हणायचं. ह्याला ई असतो ना त्याला म्हणतात. ओके. आणि Okay. झेडचा उच्चार च होतो म्हणून चित्रॉन. चित्रॉन. बनान. सो हे सगळे असे आपण फक्त 2 आठवडे वाचायला शिकणार आहे, त्यामुळे त्याच्यावर मेन फोकस द्यायचा की कसं वाचायचं. ओके. आता तुम्हाला वाटलं असेल की हे समोर काय आहे, दी दी देर देर. तर हे आहेत जर्मन मधले आर्टिकल्स. देर, दी आणि दास. ओके. जसे मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये वो वह वगैरे बनतात ना, तसं म्हणजे मराठीमध्ये तो ती ते. फॉर एक्झाम्पल आता मी म्हणेल तो मोबाईल, ते पुस्तक, ते झाड, ती मुलगी, तो मुलगा, म्हणजे ॲज पर जेंडर आपण तो ती ते ठरवतो. म्हणजे मस्क्युलिन असेल तर तो म्हणतो, फेमिनिन असेल तर ती, न्यूट्रल असेल तर ते. तसंच जर्मन भाषेमध्ये मस्क्युलिन असेल तर देर लागतं, फेमिनिन असेल तर दी, न्यूट्रल असेल तर दास लागतं. तर याच्या पण टिप्स आहेत थोड्याशा, की कसं ओळखायचं ते. सो शेवटी वर्डच्या शेवटी ई लेटर आलं की ती गोष्ट फेमिनिन येते. फॉर एक्झाम्पल वैशाली, शेवटी आय आहे म्हणजे वैशाली, रुपाली, धनश्री शेवटी आले की आपल्याला वाटते ही फेमिनिनच आहे ना, आपल्याला शुअर असतो. तसंच सेम याचे पण ट्रिक्स आहेत, की शेवटी ई आलं की ती फेमिनिन आहे, शेवटी ई आर आलं की तो मस्क्युलिन आहे. तर तसं याच्या ट्रिक्स आहेत, ते आपण क्लासमध्ये बघूच. आता आपण सेंटेन्स करायला शिकतोय. ओके. तर सेंटेन्स आता जसं मराठीचा कन्सेप्ट आहे सेम तसा आपण फॉर्म्युला वापरणार आहे. मराठीमधले सगळे 100% वर्ब्स हे नेनी एंड होतात. हो की नाही. शिकणे, हसणे, रडणे, झोपणे, उठणे, खाणे, पिणे. आणि मग जसा चेंज होतो तसं आपण त्याचं एंड चेंज करतो, म्हणजे त्याचं ते क्रियापद कसं चालवतो. शिकणे आहे. हम्म? तर मला म्हणायचंय मी शिकतो, तर मी काय करते, मी लिहिणार आणि मग ने रिमूव्ह करते आणि शिक आणि शेवटी तो लावते. हो नाही, म्हणजे मी शिकतो असं म्हणणार मी. आता मला तुझ्याबद्दल बोलायचंय तेव्हा मी काय म्हणेल, तू शिकतोस, ते शिकतात, आम्ही शिकतो. सो जसं पुढचा करता आहे, जो करता आहे त्याच्यावरून मी ठरवते क्रियापदाचं एंड काय होणार आहे. हो की नाही. आणि हे ने रिमूव्ह करते मी पूर्ण. हो की नाही. आणि फक्त कॉमन काय राहतं, हे शिक हा वर्ड आहे, रूट वर्ड, तो कॉमन राहतो. हो की नाही. तर मी शिकतात असं म्हणू शकते का, मी जर्मन शिकतात. हे किती रॉंग आहे, म्हणजे हे सगळ्यांनाच माहिती आहे, हे 100% रॉंग आहे. सो जसं मराठीमध्ये फिक्स आहे की मी करता असेल तर हा एंड तोनीच होतो, तू असेल तर एंड हा तोसनीच होतो. हे तुमचं फिक्स आहे. सेम तसं जर्मन भाषेमधले पण सेम हा फॉर्म्युला आहे. जसं मराठीमधले सगळे क्रियापद नेनी एंड होतात, तसेच जर्मन मधले सगळे वर्ब्स सगळे हे नी एंड होतात. 100%. फॉर एक्झाम्पल लर्नेन, ट्रिंकेन, एसेन, श्लाफेन, aufwachen, aufräumen सगळे नी एंड होतात आणि मग ते चालवायचे असतात कर्त्याप्रमाणे.
तर आता इश म्हणजे मी. हम्म तर आजचं वर्ब वर्ड लक्षात ठेवण्यासाठी आहे इश. इश म्हणजे मी, आय सी आणि एच. इश म्हणजे मी. आणि जेव्हा इश असेल तेव्हा फक्त जे मेन वर्ब आहे त्याच्यातलं फक्त एन रिमूव्ह करायचं. फक्त एन रिमूव्ह करायचं, काहीच त्याला करायचं नाहीये. आणि आहे तसं इथे लिहायचं. आणि लर्नरचा अर्थ होतो टू लर्न. इश लर्ने म्हणजे मी शिकतो. आता मला म्हणायचंय मी क्रिकेट शिकतो, तर मी काय म्हणेल, इश लिहील. इश आलं म्हणून फक्त एन रिमूव्ह करेल, लर्ने, आणि पुढं लिहील क्रिकेट फुल स्टॉप. इश लर्ने क्रिकेट फुल स्टॉप. सेंटेन्स माझं रेडी. ओके. सो आता नेक्स्ट वर्ब ट्रिंकन. तर ट्रिंकन हे पण वर्ब इयननी एंड झालेलं आहे. सगळे वर्ब हे इयननी एंड होतात. आता मला म्हणायचंय मी कोला पितो, तर मी काय करेल, मी म्हणजे इश, इश लिहील. आता इश आलंय त्यामुळे मी फक्त एन रिमूव्ह करेल आणि आहे तसं वर्ब लिहील आणि पुढे लिहील कोला फुल स्टॉप. इश ड्रिंक कोला. संपलं माझं वाक्य. सेम डू म्हणजे तू, तर डू असेल तर इयन रिमूव्ह करायचं आणि एस टी लावायचं. झी असेल तर आहे तसं वर्ब, वियर असेल तर आहे तसं वर्ब, काही चेंज नाही. सेम डू असेल तर इथलं इयन काढायचं, हे लिहून फक्त एस टी जॉईन करायचं. सो याच्या मराठीमध्ये जसं कर्त्याप्रमाणे फक्त ह्याचं एंड चेंज होतात, तसंच जर्मन भाषेमध्ये कर्त्याप्रमाणे फक्त क्रियापदाचे एंड चेंज होतात. फक्त हा जो जसं शिक इथे कॉमन आहे, तसं इथे हा इयन रिमूव्ह करून फक्त लर्न कॉमन राहत. ओके. सेम कन्सेप्ट आहे. सो पूर्ण पूर्ण तुम्ही A1 A2 हा कन्सेप्ट लक्षात ठेवला, किती हजारो वाक्य लक्षात म्हणजे बनवू शकता स्वतः, तुम्हाला जर हा फॉर्म्युला माहित असेल. आणि फक्त A1 मध्ये हा एकच टेबल करायचा आपल्याला, की कशाने एंड होतो. म्हणजे इश असेल तर कशाने, इश म्हणजे मी, डू म्हणजे तो ती ते वाला. तर आता नाचणे. नाचणे म्हणजे टांजेन, इयननी एंड झाला. आता मला म्हणायचे मी नाचतो, तर मी म्हणजे इश आणि शेवटी एन रिमूव्ह केला बिकॉज ऑफ इश आणि आहे तसं वर्ब लिहिलं, इश टांज. मी नाचतो. आता मला म्हणायचं मी मुंबईमध्ये नाचतो, इश टांज इन मुंबई फुल स्टॉप. सेंटेन्स रेडी. आता मला म्हणायचं तू नाचतोयस, तर डू म्हणजे तू. आता इयन रिमूव्ह करून फक्त एस टी लावेल, टान्स्ड इन मुंबई, तू मुंबईमध्ये नाचतो. सेंटेन्स रेडी. आणि अजून एक टीप, की तुम्हाला हे सेंटेन्स कुठल्याही एक्झाम मध्ये लिहायचेच नाहीयेत, फक्त रिकामा जागा भरायच्या. ओके. सो हे वर्ड वाक्य मोठीच्या मोठी असं काही निबंध वगैरे कुठेही लिहायचं नाही, फक्त रिकामा जागा भरायच्या. तर वरती ऑप्शन दिलेला असतो, ते आपण एंडला घेऊयाच. कशी असते एक्झाम ते. सो हे आता हे अवघड आहे का, की प्रत्येकाचं इश म्हणजे काय, डू हे 5-6 अजून शब्द आहे, म्हणजे आम्ही किंवा तुम्ही वगैरे, प्लुरल वगैरे, हे लक्षात ठेवणं एकच टेबल आहे. तो लक्षात ठेवणं अवघड आहे एका पूर्ण 2 महिन्यात नाही. आणि क्रियापद ते कशाने एंड होतंय, हे फक्त हा एकच टेबल आहे छोटासा, की जो 2 दिवसात लर्न होऊ शकतो. आणि वर्ब माहित असेल तर तुम्ही कितीतरी वाक्य बनवू शकता. हो ना. आता याच्यामध्ये बघा, सगळीकडे इश 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 आलंय आणि सगळे वर्ब्स क्रियापद हे ई ई ई ई नी एंड झाले. सो जसं मी खातो, मी पितो, मी असताना तो नी एंड होतं, तसंच इश असताना हे ई ई ई ई नीच एंड झालं पाहिजे. जर नाही झालं ते वाक्य 100% रॉंग. ओके. म्हणजे इश लर्न डॉइच, मग इश लर्न म्युझिक, इश लर्न क्रिकेट, काही असू शकतं. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही बनवू शकता. आता तुम्ही म्हणाल की वर्ब्स किती शिकायचे, तर हे 30 वर्ब्स आहेत A1 साठी. सो A1 साठी 2 महिने आपलं A1 चालणार आहे, तो एक टेबल. आणि हे 30 वर्ब्स रोज तुम्ही 2-3 शब्द जरी केले, 2-3, गेहेन म्हणजे टू गो, कॉमेन म्हणजे टू कम, माखेन म्हणजे टू डू, हे 3 शब्द केले 2 दिवसात, तरी 2 महिन्यात सगळं होईल ना तुमचं. हे नाही झालं तरी 50% झालं तरी खूप आहे. सो आणि तो टेबल, सो तुम्हाला तो टेबल माहित असेल
आणि हे जे 30 वर्बचे अर्थ माहीत असतील तर तुम्हाला हजारो वाक्य लिहिता येऊ शकतात. म्हणजे काय काय लिहू शकता तुम्ही? मी वाचतोय, मी लिहितोय, मी काम करतोय, मी नाचतोय, गातोय, उत्तर देतोय, तू उत्तर देतोय, तो उत्तर देतोय, आम्ही उत्तर देतोय, आम्ही खातोय, पितोय, कुकिंग करतोय, शिकतोय, म्हणजे एवढं सगळं बोलू शकता. तर अवघड आहे भाषा, म्हणजे सेंटेन्स स्ट्रक्चर बनवायला किंवा लिहायला नाही अवघड. पण आता तुम्ही सेंटेन्स बनवा. मी फर्स्ट सेंटेन्स बनवून दाखवते. ओके शादाब, तुला समजलंय? होतं ऍक्च्युली थोडं थोडं अंडरस्टँड. ओके गुड. तर आता गेहन म्हणजे टू गो. तर आता मी ह्याचं वाक्य बनवेल. ईश मी मुंबईला जाते. तर मी मी म्हणजे काय लिहिणार? ईश. मी म्हणजे ईश. आता गेहेन आहे वर. आता गेहेनचं मी काय करेल? ईश लिहिलंय, त्यामुळे फक्त शेवटचा एन रिमूव्ह करेल. ईश गेह. आता पुढे फक्त लिहिल मुंबई, फुल स्टॉप. झालं, वाक्य रेडी. फक्त एन रिमूव्ह करायचं आहे इश असेल तर. ओके. तर आता हे सगळे वर्ब्स आहेत आणि जे प्लस साइन केलेत ते तुम्ही सेंटेन्स लिहा, आणि ज्यांचे झालेत त्यांनी थोडंसं अजून काहीतरी वेगळं ट्राय करा. प्लस वाला नका ट्राय करू, वेगळं ट्राय करा, त्याचा अर्थ लक्षात ठेवायचा ट्राय करा, किंवा अजून पुढं काहीतरी एक्स्ट्रा लिहायचं ऍड ट्राय करा. हं? जे प्लस आहेत त्याचे सेंटेन्स पाठवा मला. ओके. वोणन. आता वोणन म्हणजे लिव्ह. मी सातारामध्ये राहतो, मी मुंबईमध्ये राहतो, ते कसं लिहाल तुम्ही? ट्राय करा. नेक्स्ट प्रेखेन. मी हिंदी बोलतो, ते कसं लिहाल? कोखेन. मी काहीतरी मॅगी कुक करतोय. एसेन. मी बिर्याणी खातो, हे कसं लिहाल? सो ट्राय करा ते. हं? उमेश, शेवटचं फक्त एन काढायचंय. सो स्पेलिंग चेक कर. इश लिबे प्ले ग्रेन. ओके. इश कॉमे टू गरमनी. व्हेरी नाईस. wohne in Mumbai. Ich wohne in Ich frage working detail. Very good. Shabab, very good. Saurabh, छान. Ich wohne in Pune. Okay. उमेश, स्पेलिंग चेक कर. इश कोख्या पिझ्झा. व्हेरी गुड. पिझ्झाला डबल झेड असतो. ओके. अजून ऍक्च्युली ते इंग्लिश टाईप करतोय ना, त्याच्यामुळे ते सारखं इंग्लिशचे वर्ड्स येतात आहेत. आता मला अच्छा. ते सेट करायला लागेल. हा, हा. टायपिंग मध्ये खूप होते बट अच्छा. ठीक आहे. इश फारे ट्रॅक्टर. व्हेरी नाईस. जर्मन मध्ये पण ट्रॅक्टरच म्हणतात फक्त, असं स्पेलिंग आहे. इश एस ऍपल. Ich spreche Deutsch. Mhm. मॅम करेक्ट आहे का? हो हो करेक्ट आहे. व्हेरी नाईस. फक्त डॉईसचं स्पेलिंग चुकलं. मॅडम, टू बातचं कसं होऊ शकतं, म्हणजे असं आ करेक्शन? इश बॅड बॅड बातचं टू बात 10 नंबर. एक मिनिट हा, मला मोठं करू.
किती नंबर? 10. बाडेन. 10. इश बाड. ओनली तेवढंच होईल ना. हा, किंवा इश बाड इन राऊम, किंवा इश बाड इन हॉटेल, असं म्हणू शकतो ना. म्हणजे कुणी तुला विचारलं की काय आंघोळ केली हा नाही हा. का, तर म्हणू शकतोस ना, नाही मी हॉटेलमध्ये आंघोळ करणार आहे. सो इश बाड ओके. इन हॉटेल किंवा काही पण. इश बाड इम हॉटेल. ओके. इश लेज अ बुक. इश लाफ. इश लाफ im Garten. Ich हम्म. bringe einen Apfel. Apfel's spelling here. Ich bringe Buch. Ich sitze on chair. Good. व्हेरी नाईस. सो हे एकदा सेंटेन्सचा तुम्हाला फॉर्म्युला कळाला ना, की काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे फक्त लक्षात राहायला पाहिजे की वर्ब हे सेकंड पोझिशनलाच असतं. इश होरे म्युझिक. व्हेरी नाईस. फक्त झेडच्या ठिकाणी एस आहे. इज झुक पेन. गुड. नाईस. सो टार्गेट ठेवायचं पुढच्या 2 महिन्यात किंवा पुढच्या 1 महिन्यात आपल्याला ह्याचे अर्थ माहीत व्हायला पाहिजे. थोडे थोडे, असं खूप परफेक्ट असं नाही. थोडे थोडे नुसतं वाचलं. किती वेळ लागणार आहे हे वाचायला? किती वेळ म्हणजे मला नाही वाटत 15 मिनिटाच्या वर लागेल. हो ना, त्याचा अर्थ वगैरे वाचायला, नुसतं रिडिंग करायला. हो ना. सो आणि मग ते फक्त प्रॅक्टिस करणार आहे आपण, वाचण्यामध्ये, लिहिण्यामध्ये, एक्सरसाइजेस मध्ये. ओके. मॅम, मला एक विचारायचं होतं, हे आपण जे उच्चार करतो ह्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये एक टेबल असतं, त्याला काहीतरी म्हणतात, म्हणजे ज्याच्याने आपलं उच्चार प्रॉपर होतात. तर असं काही जर्मन मध्ये असं काही आहे का? हो हो, मी अ, ऍक्च्युली क्लास सुरू झाल्यावर आता हे सगळं डिटेलमध्ये येणार आहे. सो अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक येस, आहे, ओके, काल झालं ठीक आहे मॅम. ऍक्च्युली थोडं. कारण मॅडम रिटर्न मध्ये आता म्हणजे मला असं वाटतंय की एक तुम्ही जसं सांगताय की सेंटेन्स कन्स्ट्रक्शन इज गुड, हम्म म्हणजे ते थोडं इझी पण होत आहे, हम्म पण हम्म उच्चार करताना थोडस जरा नाही नाही, तेच प्रॅक्टिस सांगते तुला. लागेल त्याला. पुढचे हम्म, 2 आठवडे अजिबात हम्म, टेन्शन घ्यायचं नाही की मला हे समजलंच नाही. विचारायचं सुद्धा हम्म, नाही हम्म, की, मी कालच सांगितलं अच्छा, की विचारायचं सुद्धा हम्म, नाही की हम्म, याचा मॅडम अर्थ काही आहे. सो कालचा क्लास झाला हम्म, आपला की फक्त आपलं फोकस असणार आहे प्रोनाऊन्सिएशनवर. तुमच्या हम्म, सगळ्यांकडून, हम्म, जेवढे पण आपण आहे, सगळ्यांकडून आपण रीडिंग करून घेणार आहे. ठीक आहे. सो प्रत्येकाने रोज वाचायचंच आहे. म्हणून मी पहिल्यांदा सांगितलं की तुम्ही हम्म, हम्म, जेव्हा कॉल इंटरॅक्टिव्ह राहा, वाचा, त्याच्याशिवाय प्रोनाऊन्सिएशन चांगले होणार नाही. आणि का माहिती आहे का प्रोनाऊन्सिएशन इम्पॉर्टंट आहे? कारण की अजून फ्लुएंट तर वाटतंच वाटतं, प्लस तुमचं जेव्हा ह्युरेनची एक्झाम असते आणि तुम्ही जे ऐकता ना, ते त्यांचे प्रोनाऊन्सिएशन चांगलेच असतात ना, म्हणजे व्यवस्थित असतात. सो त्यांनी जर जारा म्हटलं, हं? किंवा व्ही वरून फोक्स वागन म्हटलं, तर तुम्ही त्याचं स्पेलिंग एफ वरून नाही लिहायला पाहिजे ना, कारण की तुम्हाला माहिती आहे जारा म्हटलंय पण स्पेलिंग एस वरून आहे. हो की नाही, हे तुम्हाला माहित पाहिजे. त्यासाठी हे 2 आठवडे खूप इम्पॉर्टंट आहेत की ते तुम्ही रोज वाचायला येताय इथे आणि वाचताय, मी तुम्हाला करेक्ट करतेय, नाही हे असं वाच, ते असं वाच. सो हे 2 आठवड्यात तुम्हाला इतके युज टू होणार आहे तुम्ही वाचून वाचून, की तुम्हाला ते सवयच लागते की ते वाचताना तुम्ही तसं वाचता. म्हणजे ॲज पर माय एक्सपिरियन्स, म्हणजे माझी पहिली बॅच आहे त्याच्यामध्ये सौरभ होता. सो इतके छान वाचायला लागले 1 महिन्यात. त्यांचे प्रोनाऊन्सिएशन पण खूप छान, वाचतात पण मस्त, की त्यांचं असं वाटतं की फ्लुएंटच वाटतं. सो इम्पॉर्टंट आहे खूप रीडिंग. पहिले हे 2 आठवडे आपल्याला वाटतं की स्टार्टिंगला किती सोपं आहे. म्हणून मी सांगते की बाकी तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. फक्त 2 आठवडे फक्त रीडिंग करू आपण, की जेणेकरून तुमचे प्रोनाऊन्सिएशन होतील. सो आता हे झालं की मी ते प्रोनाऊन्सिएशन आणि तुमचं घेणार सुरूच करणार. ओके. सो वाचायचंच आहे. सो मस्त तुम्हाला छान
स्ट्रक्चर कळालंय की सेंटेन्स कसे बनतात जर्मन भाषेमध्ये आणि आपल्याला काय शिकायचंय हे ओव्हरव्ह्यू तुम्हाला आला असेल. हो की नाही, की आपल्याला काय करायचंय पुढच्या 2 महिने, हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण की आपल्याला थोडंसं टेन्शन पण येतं, अरे कसली अवघड भाषा आहे, आता मला काय करायचंय, किती करायचंय. हे जर तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये तुमचा जर प्लॅन असेल की मला एवढं करायचंय, मला हे केलं पाहिजे आणि करायचंय, सो तुम्हाला आता आयडिया आली असेल की बाबा हे 30 वर्ब माझे पाठ झाले पाहिजे, तो एक टेबल पाठ झाला पाहिजे 2 महिन्यात, आणि प्रोनाऊन्सिएशन मला छान वाचता आलं पाहिजे, एवढंच ह्या 2 महिन्यात आपल्याला करायचं. ओके, सो हा तुमचा प्लॅन आहे. सो आता ते सेंटेन्स बघा, शेवटी इश 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 आलेलं आहे आणि प्रत्येक वर्ब हे ई ई ई ई ई नी एंड झालेलं आहे. सो सगळ्यांचे बरोबर आहे. सो असं आपण घेतो क्लास आणि आपले असं स्ट्रक्चर्ड, जसं आज तुम्ही बघितलं, हे तुम्ही सगळं झालंय तुमचं. सो आता मी क्लास सुरू करते आपला. ठीक आहे, मेन हा छोटासा डेमो होता. सो मॅम एक विचारायचं तुम्हाला, किती वेळ थांबणार आहे आपला क्लासचा काय टायमिंग? काय क्लासचा टायमिंग किती वेळ असणार आहे आपला म्हणलं? आपलं टायमिंग सॉरी, तुमच्या 9 ते 10:30 इंडियन टाइम. अच्छा. आणि जर तुम्ही मला एखादा वाटलं दिवस 9 ते 10 आहे. अच्छा, आणि जर तुम्हाला अटेंड करता येत नसेल एखादा दिवस वगैरे, तर मग रेकॉर्डिंग पण तुम्ही घेऊ शकता. मी ऍक्च्युली 10ला डिस्कनेक्ट करेन मॅम, माझी मीटिंग आहे एक. अच्छा, नो वरीज, म्हणजे एवढं काय असं अर्धा तास खूप मिस होण्यासारखं नसतं. सो म्हणजे रेकॉर्डिंग नंतर बघू शकतोस आणि मेसेज करू शकतोस की काय झालंय वगैरे. ओके, चालेल चालेल, काय इशू नाही. ठीक आहे. सो त्या स्टार्ट करते आपलं. सो आणि ही पीडीएफ असते आपली, म्हणजे प्रत्येक आठवड्याला मी तुम्हाला एक पीडीएफ पाठवणार. तो तुमचा फोकस असला पाहिजे, म्हणजे वाचायला, तुम्हाला एक्स्ट्रा कुठे वाचू किंवा काय, सो तेवढं तुम्ही केलं तरी खूप इनफ आहे. सो आता आपला फर्स्ट वीक स्टार्ट होतोय. वीक 1, A1चा वीक 1, असे 2 महिने म्हणजे 8 आठवडे झाले. सो याच्यामध्ये आपण बेसिक सगळं शिकणार आहोत. ओके, आणि आपल्या क्लासचे काही रूल्स आहेत. सो म्हणजे टायमिंगवर येणं, 5 मिनिट्स बिफोर स्टार्ट करणं, आणि मेक शुअर युअर डिव्हाइस इंटरनेट मटेरियल्स आर रेडी, म्हणजे वही पेन रेडी ठेवा. कारण की खूप गोष्टी, प्रत्येक गोष्टी इथं लिहिलेल्या नसणार आहेत. आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगते की ना, जेव्हा हे असेल ना तेव्हा ह्याचा उच्चार असा करा, हे असेल ना तेव्हा त्याचा उच्चार असा करा, म्हणजे ई आय असेल तर आई उच्चार करा. तो समटाइम्स इथं मी आई नाही लिहू शकत ना मराठीमध्ये किंवा तुमच्या भाषेमध्ये. सो तुम्हाला ज्या भाषेमध्ये ऐकू येते किंवा तुम्हाला जसं करू शकता तसं तुम्ही तुमच्या टिप्स पण, नोट्स पण लिहू शकता. सो नेहमी असं फक्त ऐकायला बसू नका, वही पेन व्यवस्थित घेऊन बघा, आणि कीप युअर मायक्रोफोन म्युटेड, यूज युअर रिअल नेम, आणि तुमचं नाव व्यवस्थित टाकलं तर, म्हणजे आज सगळ्यांनी व्यवस्थित टाकलंय नाव, म्हणजे सरनेम वगैरे नसलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण नाव घ्यायला पण मला इझी जावं. सो खूप जण म्हणजे काहीतरी MH1112, BMW ऑडी, असं काय काय नाव टाकलेलं असतं. सो ते मग डिफिकल्ट जातं नाव घ्यायला. आणि बी ड्रेस प्रॉपर अप्रोप्रिएटली जेव्हा पण आपण व्हिडिओ वगैरे चालू असेल तेव्हा, आणि पे अटेन्शन, किंवा हाक मारतीये मी, म्हणजे खूपदा असं होतं की मी बोलवतीये सर्व समोरून काहीच रिप्लाय येत नाही, सो ते पण मला कळत नाही की काय चाललंय. सो ॲटलिस्ट तुम्ही जर क्लास बंद करणार असाल, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता शादाबनी सांगितलं की मी आता 10 वाजता मॅडम जाईल. सो असे खूप जणांचं असतात, कॉल्स असतात, कारण की आपल्याकडे सगळेच वर्किंग आहेत. ओके, 99% वर्किंग आणि 1-2% स्टुडंट आहेत मला वाटतं, फक्त एखादा पर्सेंट स्टुडंट असेल. सगळे वर्किंग लोक आहेत. सो सगळ्यांचे मीटिंग्स असतात, कुणाचे डॉक्टर फील्डमधले आहेत काही जण, सो त्यांच्या शिफ्ट्स असतात. सो ते 3 दिवस पूर्ण, एका आठवड्यातले 3 दिवस ते लेक्चर पण अटेंड करत नाहीत, पण ते इन्फॉर्म करतात की मी 3 दिवस नाहीये, माझी शिफ्ट आहे नाईट शिफ्ट, सो मला 3 दिवसाचे रेकॉर्डिंग पाठवा, आणि नेक्स्ट वीक मध्ये जॉईन करतात ते 3 रेकॉर्डिंग ऐकून. सो
तुम्ही पण तेवढा सिरियसनेस दाखवा. मॅम मी अर्धा तास आता जसं सांगितलं की मी अर्धा तास नाहीये. सो हे रेकॉर्डिंग मी त्याला पाठवेल. माझ्या डोक्यात असणार की तो आणि शेवटचा अर्धा तास त्याचा मिस झालाय. त्याला जर वाटत असेल की शेवटचा कितपर्यंत शिकवलंय बघायला किंवा काय, तो बघेल दिवसातून वेळ मिळेल तेव्हा. सो ते खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही अपडेटेड आहात. कारण की मी पण तेवढी तुमच्यासाठी टाइम घेतेय, टाइम काढतीये. सो तुम्ही पण तेवढं सिन्सिअरनेस दाखवा. मला फार आवडेल. आणि यूज चॅटिंग बॉक्स आपला म्हणजे नॉर्मल क्लास रिलेटेड क्वेश्चन्स आन्सरसाठीच यूज करा. राईज म्हणजे बोलायचं असेल तर हॅलो म्हणजे काहीतरी मध्येच काहीतरी एखादं इम्पॉर्टंट मी ग्रामर किंवा शिकवते तर क्वेश्चन असेल तर जस्ट तुम्ही इथं खाली रिॲक्शन्स असतात त्याच्यामध्ये तुम्ही क्लिक केलं तर मी लगेच तुम्हाला विचारू शकते की हा इथे काय प्रॉब्लेम आहे का काय रिपीट सांगू का 100 वेळा मी रिपीट करू शकते पण ॲटलिस्ट तुम्ही बोललं पाहिजे कॉन्फिडंट राहा की नाही समजलं मॅम असं आणि ह्या आठवड्यात झालंय तर ह्या आठवड्यात तुम्ही विचारा ॲटलिस्ट नेक्स्ट आठवड्यापर्यंत असं 1-2 महिन्यांनी नको 1 महिन्यानी नको की मॅम मला ते समजलंच नव्हतं ते माहीतच नव्हतं मी अटेंडच केलं नाही ते माझं मिसच झालं असं 1 महिन्यानी नको प्लीज सो डे टू डे तुम्ही अपडेट राहिला ना आणि कसं होतं माहितीये का तुम्ही जर एक्सरसाइजेस केला अपडेट राहिला तर मी पण माझ्यात पण असं होतं की नाही पोरं फार हुशार आहेत आणि त्यांना फार शिकायचे पुढे मला अजून काहीतरी वेगळं केलं पाहिजे अजून काहीतरी वेगळं केलं पाहिजे म्हणजे दिलेलंच होत नसेल किंवा दिल्यामध्येच तुम्ही सिन्सिअर नसाल तर मग माझं पण मोटिवेशन असं होऊ शकतं मी खूप मागं लागेल तुम्हाला पर्सनल मेसेज करेल काय होतंय कुठे प्रॉब्लेम आहे का अटेंड केला नाही खूप खूप करेल म्हणजे माझ्याकडून पण तरी पण मग जर मला चांगले वाईब्स नाही आले तर मग कुठेतरी ते स्टॉप होईल सो ते पण तुमच्याकडून आणि इकडे आपल्या क्लासमध्ये सगळे वर्किंग आहेत मोस्टली सो एकमेकांशी छान फ्रेंडली वागा एकमेकांची रिस्पेक्ट करणं इम्पॉर्टंट आहे प्लस तुम्हाला एकमेकांचे कॉन्टॅक्ट्स मिळतील की जेणेकरून जॉब सर्च करण्यासाठी वगैरे त्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे येस शदाब बोल मॅम निघू का मी? ऍक्च्युली तुम्ही नंतर रेकॉर्डिंग शेअर करता का मला? येस येस मला ऍक्च्युली करेल कॉल कनेक्ट करायचा हा हा चालेल ओके आहे. चलो बाय गुड मी नाईट बाय बाय जो जे पण फीडबॅक असेल मी सांगतो तुम्हाला. येस येस गुड चालेल. थँक्यू बाय बाय थँक्यू. ओके बाय सो ते आणि रेकॉर्डिंग विदाउट परमिशन अलाउड नाहीये ओके सो आपण याच्यामध्ये आता एबीसीडी ही आपण रोज वाचून घेणार आहे सो काल मला वाटतंय झालंय आपलं तर श्लोक वाचू शकतोस का तू येस मॅम. येस खालचं बघून वाच एका आठवड्यात आपली पूर्ण पाठ होणार हा. आहे हम्म. खालचं बघूनच वाचायचंय म्हणजे बी ला बे म्हणतात फॉर एक्झाम्पल हा. आता ह्याच्या 1 मिनिट बे. श्लोक एकच मिनिट सो याच्यामध्ये का एबीसीडी शिकायची माहितीये एकच रिझन आहे फक्त तुमचं नाव तुम्हाला सांगता आलं पाहिजे फॉर एक्झाम्पल श्लोक हम्म श्लोकचं स्पेलिंग काय आहे तर SLO कुठे गेला ओ आणि केला का म्हणतात केला काय म्हणतात का सो तुमच्या नावाचं स्पेलिंग सो एबीसीडी वाचायची आणि तुमच्या नावाचं फक्त स्पेलिंग सर्च करून काय बोलतात ते सांगायचं ओके हा वाच सो एवढंच आहे आणि हे तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही जास्त एफर्ट्स घेऊ नका हे आपण रोज 2 मिनिटं वाचलं तरी सगळ्यांचं ते पाठ होऊन जाईल 1-2 आठवड्यात ओके बोल श्लोक हा. हम्म बे. से. डे. हम्म के. हम्म एफ. गे. हा. I. यॉट. का. एल. एम. एन. ओ. पे. कू. R. S. टे. उ. फाऊ. वे. एक्स. इप्सिलॉन. सेट. परफेक्ट हे खालचे राहू देत ओके छान वाचलं आता तुझ्या नावाचं स्पेलिंग सांग सर्च करून किंवा तुला ट्राय करता येते मग तुझ्या नावाचंच एच ला हा म्हणतात ना हम्म.
आवाज येत नाहीये मला तुझा. हॅलो. हा, आवाज येत नाहीये. हा, बोल. तुझ्या नावाचं स्पेलिंग सांग. ट्राय कर. हं? येतंय का? नाही. हे बघ, तुझ्या नावाचं इंग्लिश मध्ये काय स्पेलिंग आहे? SHLOK. हा, मग तेच ह्याच्यामध्ये सर्च. तर एस ला काय म्हणतात? S. हा, एच ला काय म्हणतात? हा. हम्म, मग. L. हम्म, मग. O. हम्म, का. झालं ना. सेम इंग्लिश सारखंच रे, काहीच अवघड नाहीये. सो एच ला हा आणि के ला का, एवढंच आहे तुझ्या नावामध्ये. ओके, हा आणि का, बस. प्रोनाऊन्सिएशन कसं करणार मॅम? कशाचं? श्लोकचं. श्लोकच. नाव चेंज नाही करायचं आपलं, म्हणजे इकडे जरी आलं तरी ह्या लोकांना म्हणायला लावायचं आपल्या नावाप्रमाणे. सो चेंज हा नाही हा, करायचं. म्हणजे ओके, जसं मी केलं, म्हणजे मी नाही कुणाला फौशाली म्हणायला लावत, वीला फ म्हणलं तरी. ठीक आहे. सो आपलं नाव, आपली आयडेंटिटी नाही चेंज करून द्यायची. सो श्लोकच होतं ओके करायचं. मॅम. हं? आणि फक्त स्पेलिंग मग ते विचारतात ना, तेव्हा आपण स्पेलिंग मग ह्या भाषेत सांगायचे. पण प्रोनाऊन्सिएशन त्यांना आपलं जे आहे नाव तेच करायला लावायचं असं. एस, हा, एल, ओके. ओ आणि का. ओके. सो आज आपण श्लोकचं घेतलं, उद्या उमेश, विवेक, असं रोज एकेकाचं घेऊया. आणि मग रोज घेतलं की आपलं छान 15 दिवसात होऊन जाईल एबीसीडी आणि तुमचं स्पेलिंग पण. ओके. आता आपण सेम, आता बघा, आता हे जर्मन, आता ह्याच्यामध्ये वी जे येल्लो कलर मध्ये लिहिले ना, ते प्रोनाऊन्सिएशन आहेत. ओके. आणि हे जे रेड कलर मध्ये दिले ते तुम्हाला वाचायचे, रीड करायचे. हं? तर आता मी सांगितल्याप्रमाणे आपण फक्त वाचायला शिकणार आहोत. ओके नाही. तर आता डब्ल्यूचा उच्चार होतो वी सारखा, म्हणून मी हे कसं वाचेल? वी. कारण की आय ई आहे. सो म्हणून ह्याचा मी वाचेल वी. आता हे कसं वाचेल मी? वीचा उच्चार फ होतो, तर हे कसं वाचेल? वॉगल. ओवेल. येस, परफेक्ट. फोगल. हे कसं वाचेल? या. या. हे चेस्ट. ई आय आहे म्हटल्यावर सेट. हा, चाई. येस, ई आय चा उच्चार आई होतो, त्यामुळे चाय. आई. हे कसं वाचणार? झोन. 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 येस, झोन. परफेक्ट. आणि हा बीटा जे साईन आहे ना, हे बीटा साईन म्हणजे डबल एस असतो, 2 वेळा एस लिहितात आणि मग 2 वेळा एस किंवा बीटा लिहायचा आणि त्याचा उच्चार स असा होतो, शार्प एस, म्हणजे स सारखा. सो हे कसं वाचाल? त्रास. येस, परफेक्ट. व्हेरी नाईस. खूप छान. आता हे मान. हम्म मान. मान. मीठ. हम्म. झोन. 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 डू. डू. हम्म. या. 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 गोट. गुट. गोट. आल्ट. आट. आल्ट. येस, हेच मी एक्सपेक्ट करत आट. होते. ए चा उच्चार आ करायचा. ओके. आल्ट. आल्ट. अल्ट नाही म्हणायचं, आल्ट. आल्ट. प्लेन. क्लाइन. येस, क्लाइन. ई आय क्लाइन. उच्चार आई होतो. क्लाइन. ओके. क्लाइन. ओके, आता हे पण वाचायचे. आता हे सगळे उमेश तुम्ही वाचा पूर्ण लाईन. इच. डू. वास. शेवटचा आर मिस नाही करायचा. जर्मन भाषा वास. मराठी सारखी आहे. सो एकदम स्पष्ट बोलायची, स्पष्ट शब्द. शेवटचं लेटर पण र असं स्पष्ट आलं पाहिजे. वासर. ओके. वासर. हम्म. पाथर. फाटर. पाटर. हम्म. रित. स्ट्रास. स्ट्रास. ओके, सॉरी. हम्म. स्ट्रास.
मॅटशन. Machin. Machin. येस. Machin. Sorry. येस. Machin. हम्म. Sean. हम्म. Palin. स्पीलन. Spilin. हम्म. Jet. EI आहे त्यामुळे Zet. साईट. साईट आई. Zait. Sorry. Zait. साईट. हम्म. Zait. हम्म. फ्युअर. Pure. येस. Pure. येस. आता सौरभ तू वाचतोस. आता हे विथ आर्टिकल लिहिलेत. ओके. पहिले 5 वाच. सौरभ. The apple, uh, the bloomer, परफेक्ट. das house, हाऊस. house, dar hand, देर हुंड. their hund, sorry, यूचा उच्चार their डबल hund, डबल ओ सारखा होतो यूचा. ओके. हुंड. हम्म. their hund, the cats, का एचा उच्चार आ होतो. cats, येस. दी काच. Cat. cats, ओके. the आता cats, श्लोक तू खालचे 5 वाच. Das Bush. हम्म. De Ur. हम्म. Das Auto. आउटो. Auto. Das Auto. हम्म. Der Stuhl. येस. Die Banana. येस. बनाना. परफेक्ट. छान. सो आपण हा देर दी दास कन्सेप्ट बघितला आता जस्ट डेमो मध्ये. तो ती ते मस्क्युलिन फेमिनिन न्यूट्रल. ओके. ते होतं. तर ह्याचा हा एक छोटासा टेबल आहे की शेवटी ER EN EL आलं की त्याला देर आर्टिकल लागतं. शेवटी आलं की दी आर्टिकल ठेवायचं. आणि शेन, लाईन, मेंट, फॉर एक्झाम्पल दास डॉक्युमेंट. सो डॉक्युमेंट हा जर्मन शब्द आहे पण शेवटी MENT असं खूप वर्डच्या शेवटी येतं तर त्याला डोळे झाकून दास आर्टिकल द्यायचं. हम्म. शेवटी आलं ब्लूम. सो ह्याला डोळे झाकून दी आर्टिकल. शेवटी कॉम्प्युटर. शेवटी आहे. सो ह्याचा आर्टिकल देर. सो हा टिप्स आहे. ह्याची मी तुम्हाला एक छोटीशी PDF आहे एकदम छोटीशी ती एक्स्ट्रा पाठवेल तुम्हाला. सो हा बघा. आता मला ना याच्यावरून देर दी दास. सो ह्याचे आर्टिकल सांगायचे काय आहेत. ओके. कॉम्प्युटरचं आर्टिकल काय असेल. देर दी का दास. Der. येस. गार्टन. the, Der. देर मस्क्युलिन आहे ना. ऍपल. Das. their, Der. मस्क्युलिन. हा ऍपल मस्क्युलिन आहे लिहिलंय बघा इथे मस्क्युलिन. सो ज्या काही गोष्टी मस्क्युलिन आहेत ते देर असतात. ओके. आणि ब्लूमेचं. the, Die. येस. फ्रायहाईट. the, फ्रॉन Die. फ्रॉनलिशकाइट. Die. Zeitung. Die. येस. मॅटशन. Das. येस. फ्राउलाईन. Das. इन्स्ट्रुमेंट. Das. येस. सो हे जे एंडिंग्स आहेत ER EN AL ते मस्क्युलिन असतात. आणि शेवटी हाईट, काईट, असं लागलं ते फेमिनिन असते. आणि शेन लाईनमेंट असेल तर ते दास असतं. सो हे आपोआप तुम्हाला वाचता 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 कळतं. आणि जेव्हा आपण नवीन शब्द शिकतो आता बुक. तर बुकचं आर्टिकल BUCH स्पेलिंग आहे. तर दास बुक हे असं जेव्हा आपण लर्न करतो तेव्हाच लक्षात ठेवायचं. आणि आपोआप ते येतच वाचत वाचत आहे ना. आपल्या जसं आता मराठी भाषा शिकताना आपल्याला जसं कळतं ते की हे फेमिनिन आहे, हे न्यूट्रल आहे किंवा हे मस्क्युलिन आहे. सो हळूहळू ती सवय पण होऊन जाते. ओके. तर आता हा पुढचे प्रोनाऊन्सेशन आणि हा टेबल
ट्राय करायचं, लक्षात ठेवायचं. रोज वाचायचा. ह्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला वाटलंच तर घेऊन घ्या आणि पुढचा 2 आठवडे हा टेबल होईल असं ट्राय करा. ओके, म्हणजे टेबल काय करायचा? इश म्हणजे मी, डू म्हणजे तू, एर झी एस म्हणजे तो ती ते, म्हणजे एर म्हणजे तो, झी म्हणजे ती आणि एस म्हणजे ते. वियर म्हणजे आम्ही, इय म्हणजे तुम्ही सर्व, झी म्हणजे ते सर्व आणि झी म्हणजे आदरार्थीवालं आपण, म्हणजे फॉर्मल आदरार्थीवालं झी आहे. आणि ती झी म्हणजे ती, म्हणजे तिसऱ्या व्यक्तीवाली ती. ओके, हा टेबलचं मिनिंग फक्त थोडंसंच लक्षात ठेवा, कारण की वाचता वाचता ते येईलच आपल्याला. ओके, आता याच्यामध्ये जस्ट हे मला वाचून दाखवा. कोण आलंय नवीन अजून? विवेक राहिला ना वाचायचा? विवेक वाच. हा, ह्याचे प्रोनाऊन्सिएशन जस्ट बघूया आपण. ईस्ट, डू, एअर, झी, इज, एस, वेअर, 1 मिनिट. एस. एस, हा, स्पष्ट बोलायचं. जो पहिला ई आहे ना त्याचा एस हा, असा स्पष्ट उच्चार करायचा. तर एस बोल पुन्हा. एस, एस, हम्म. वेअर, वियर, एअर, वियर. वेअर, हा, शेवटचा आर अजिबात सायलेंट नाही करायचा. शेवटचा आर स्पष्टच ऐकू आला आला पाहिजे. वियर. ओके, विअर, येस, वियर. इयर, झी, झी. जी, परफेक्ट. हा, सो एसचा उच्चार ज करतो आपण. जी, जी. हा, झी. हं? ठीक आहे. सो छान, हे प्रोनाऊन्सिएशन छान आहेत. गुड, व्हेरी गुड, छान. तर आता हा झाईन सो सगळ्यात मेन इम्पॉर्टंट वर्ब्स आहेत प्रेझेंट टेन्स मधले, आणि ह्याचाच उपयोग आपल्याला पूर्ण A1 A2 B1 साठी होतो. कुठला? तर झाईनचा टेबल आणि हाबेनचा टेबल. म्हणजे झाईन टेबल म्हणजे आय एम, आपण म्हणतो ना, आय एम वैशाली, आय एम आय एम सॅड, आय एम हॅपी, आय एम बोरिंग. सो आय एम जे असतं ना त्याला म्हणतात झाईन टेबल, जर्मन मधले. सो झाईन म्हणजे टू बी, म्हणजे आय एम आपण जे वापरतो. सो तो टेबल आहे. तर आय असेल तर आपण एम म्हणतो, हो की नाही? आय एम. आणि यू असेल तर काय म्हणतो? आय एम हॅप्पी. आणि यू, आर. यू आर वापरतो. तसंच सेम इश असेल म्हणजे मी असेल तर बीन वापरतात, डू असेल तर बिस्ट वापरतात, एर किंवा झी किंवा एस असेल तर इस्ट, तिघांना पण इस्टच वापरतात. आणि वियर असेल तर झिंड वापरतात, इयर असेल तर झाईड वापरतात, झी आणि झी असेल तर झिंड वापरतात. ओके, हे बऱ्यापैकी लोकांचं मला वाटतं क्लिअर असू शकतं, पण काही लोकांचं नसेल, ज्यांनी जे फ्रेश आहेत त्यांचं. सो हा एक टेबल. ह्या टेबलवरून तुमचं फ्युचर टेन्स होतं, नंतर पास्ट टेन्स होतं. म्हणजे इतकं ह्याच्यावर खेळलं गेलंय ह्या टेबलवर, झाईन टेबल आणि हाबेन टेबल. सो हे झोपेत जरी विचारले ना तरी आले पाहिजेत पुढच्या 2 महिन्यात. ओके, ठीक आहे. सो ट्राय करायचं आता, म्हणजे की लक्षात ठेवायचं. वाचता वाचताच जेव्हा आपण आता रिडिंग भरपूर घेणार आहे, सो वाचताना थोडंसं लक्षात ठेवायचं. हा, इथं बीन असं लिहिलंय का? हा टेबल झाईनचा टेबल दिसतोय. हा, हा शब्द ह्याच्यात आहे. सो ऍटलिस्ट तुमचं ब्रेन आहे ना ते वर्क करू द्या. ठीक आहे, की वाचताना की विथ प्रोनाऊन्सिएशन कसं. सो इश बिन म्हणजे आता मला म्युडं म्हणजे टायर्ड. सर मी कसं करेल? इश बिन झाईन फॉर्म म्हणजे हे एक वर्बच आहे, त्यामुळे ते सेकंड पोझिशनला जातं. जसं आपण आता डेमोमध्ये शिकलो तसं पहिल्या पोझिशनला करता. त्यामुळे इश बिन म्युड, इश बिन हॅप्पी, इश बिन नेट, नेट म्हणजे चांगलं वगैरे. इश बिन हिअर म्हणजे मी इथे आहे, इश बिन डोर्ट म्हणजे मी तिथे आहे. सो आय एम म्हणजे टू बीचा हा टेबल आहे. सो ह्याच्या मध्ये पण तुम्ही किती वाक्य बोलू शकता, हो की नाही? सो हा एक टेबल करायचा. ठीक आहे. आता ह्याच्या एक्सप्रेशन वरून तुम्हाला काय वाटतंय? आता एक सांगा, ह्याला काय वापराल तुम्ही? इश वापराल, डू, अँग्री. अँग्री आहे. ओके, सो आणि त्याच्यासाठी कुठलं सॉरी प्रोनाउन वापराल तुम्ही? इश वापराल, डू, तो, मराठीमध्ये सांगा. एर. एर, परफेक्ट. म्हणजे तुला थोडंसं आहे नॉलेज. सो एर.
आता मला म्हणायचंय अँग्री म्हणजे सोर ॲर्गेरलिश, म्हणजे ॲर्गेरलिश आहे किंवा उनग्लुकलिश वाटतोय. सो मी कसं तयार करेल एर. आता मला कळालंय मला त्याच्याबद्दल लिहायचंय, तर मी काय म्हणेल पहिले एर लिहील आणि एरला कुठलं वापरायचंय, एम देअर वालं. टू बी फॉर्म जाईन फॉर्म कुठला वापरायचा आहे एर, आठवतंय? झेड. झेड. हो का एर हा. काय ओके. ईस्ट. येस. सो मी काय करेल एर लिहील आणि मग सेकंड पोझिशनला झाईन फॉर्म एर ईस्ट, मग अँग्री. आता मी इंग्लिशमध्ये लिहिते फुल स्टॉप, सेंटेन्स रेडी. सो मला ह्याच्याबद्दल जर बोलायचं असेल तर एर इज अँग्री म्हणजे जर्मनमध्ये म्हणतात ॲर्गेरलिश म्हणजे अनहॅपी उनग्लुकलिश. ओके. सो त्याच्याबद्दल बोलताना एकदम मुलगा आहे, तो माणूस आहे, मस्कुलिन आहे, त्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलताना नेहमी एर वापरेल. एर आणि ईस्ट. ओके. एरला नेहमी ईस्टच वापरतात. सो त्याच्या खाली येते आता एर. आणि पुन्हा नाव पण घेऊ शकतो, एर ईस्ट विराट कोहली हे सेंटेन्स. सो एर असेल तर 100% झाईन फॉर्म काय लागतो, ईस्ट लागतो. एर ईस्ट. तर तुम्ही किती बोलू शकता ह्याच्याबद्दल जर तुम्हाला एर ईस्ट माहित असेल तर. आता उमेश श्लोक बद्दल जर माहित असेल उमेशला तर तो किती बोलू शकतो. विवेकला रोहित बद्दल माहित असेल तर तो रोहित बद्दल पण किती लिहू शकतो. एर इज रोहित, एर इज शोन, एर इज हँडसम, एर इज टॉल, एर इज क्लाइन किंवा एर इज ट्राउरी, काही पण बोलू शकतो. सो तुम्हाला काय माहित पाहिजे, फक्त झाईन फॉर्म. हो की नाही, एर आणि ईस्ट. ठीक आहे. पुन्हा अजून काय म्हणू शकते, एर ईस्ट वुटेंड म्हणजे वुटेंड म्हणजे अँग्री, त्याचे फेशियल एक्सप्रेशन मधून चिडलाय तो असा. हो की नाही. सो एर इज वुटेंड. आता याच्यामध्ये ह्या एक्सप्रेशन वरून काय वाटतंय, सो एर इज बेगायस्टेड म्हणजे एक्सायटेड. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय वाटतंय, फनी आहे, फनी फेसिंग वाटतंय. हो. एअर इज फनी. येस. सो फनीला Nearest म्हणतात, monkey. येस, फनीला म्हणतात लुस्टिक. ओके. सो एर इज लुस्टिक. ओके. आता मग मंकी फेसला काय म्हणतात? मंकी म्हणजे एफ ए डबल एफ अच्छा. ई. हा. सो एफ ए गेदिक म्हणू शकतो आपण. सो आता ही, तर आता मुलगी असेल, आता तुम्हाला हिच्याबद्दल बोलायचंय तर तेव्हा काय वापरतात, झी वापरतात. ओके नाही, ती, तो, ती, ते म्हणजे एर झी एस. सो झी. तर आता मी एखादं वाक्य सांगा बरं ह्याच्यासारखं, विराट कोहली. आता मला म्हणायचं ती अनुष्का शर्मा आहे. जी. जी ईस्ट अनुष्का. येस, परफेक्ट. सो Just Anushka. येस, झी ईस्ट. अजून झी इज शोन. शोन म्हणजे ब्युटिफुल, ब्युटिफुल पीपल. सुंदर. झी इज शोन, झी इस्ट अनुष्का. ओके नाही. झी इस्ट आयन फ्राऊ. फ्राऊ म्हणजे बाई, मुलगी. सो एक फिमेल आहे ती असं. झी इस्ट ड्यून. ड्यून म्हणजे स्लिम. सो ती स्लिम आहे, झी इज स्लिम. सो ही मुलगी आहे म्हणजे आपण तिसरी व्यक्ती, मी तुम्हाला सांगते ती अनुष्का आहे, ती असं आहे, ती तसं आहे. सो त्यामुळे मी झी इस्ट. आणि तो असा आहे, तो तसा आहे, तो विराट कोहली आहे. एर. एर आणि झी. सो फरक कळाला एर आणि झी मधला. Yes. She is Virat Kohli's wife. So ऑह, गुड, गुड. झी इस्ट स्टोल्स. स्टोल्स म्हणजे प्राऊड, म्हणजे ती फार प्राऊड फील करते अबाउट हर हजबंड असेल किंवा व्हॉट एव्हर. मला म्हणायचे ती प्राऊड आहे असं खूप तिच्या हजबंड. झी इज स्टोल्स म्हणजे ती खूप प्राऊड आहे. आता नेक्स्ट एक्सप्रेशन म्हणजे तो काय झालाय, असा सरप्राईज्ड झालाय excited. म्हणजे असं बापरे हे काय असं टाईप मध्ये. सो एर इज उबरास्ट. उबरास्ट म्हणजे आश्चर्याने बघणं किंवा आश्चर्यचकित होणं. एर इज उबरास्ट. आता याच्यामध्ये एर इज हॅप्पी येतो, खूप वाटतंय म्हणजे खूप हॅप्पी वाटतं. सो एर इज ग्लुकलिश म्हणजे तो हॅप्पी आहे. हम्म? आता इथं काय येईल, आता इथं खूप लोक आहेत, खूप लोक आहेत, तर मी इथं एर वापरू शकते का, वापरू शकते? नो. नाही वापरणार, कारण की इथं आता खूप लोक आहेत, मला एकाबद्दल नाही बोलायचं. तर तेव्हा मी काय वापरेन, आता मी तुम्हाला सांगायचंय जी. मला ह्यांच्याबद्दल.
तर मी काय वापरेल? जी झी झिंट. जी येस. जी येस, मी तुम्हाला सांगते त्यांच्याबद्दल, तेव्हा मी म्हणणार झी जिन स्टोल्स उन ग्लुकलिश. स्टोल्स म्हणजे प्राऊड आणि ग्लुकलिश म्हणजे हॅपी, म्हणजे ते खूप प्राऊड आहेत आणि हॅपी आहेत. आणि जेव्हा सचिन तेंडुलकर जेव्हा म्हणतील, तेव्हा ते काय म्हणतील? विअर म्हणजे आम्ही, विअर झिंड आइन टीम, आम्ही एक टीम आहोत. ठीक आहे. आपण जेव्हा तिसऱ्याबद्दल बोलतो तेव्हा मी तुम्हाला सांगते, अरे ते खूप खूप खुश आहेत, खूप प्राऊड आहेत. तर तेव्हा मी म्हणेल झी झिन स्टोल्स उन ग्लुकली. आणि जेव्हा ह्यातला प्लेयर कुठला तरी म्हणेल आम्ही, विअर म्हणजे आम्ही, आणि विअर असेल तर झाईन फॉर्म झिंड लागतो. विअर झिंड आइन टीम. समजला झाईन फॉर्म? रोहित, उमेश, सौरभ, येस मिस. श्लोक, यस मॅम. विवेक, हाँ सौरभ, सौरभचा अंगठा. यस मॅम. येस, गुड, व्हेरी गुड. सो विअर्स इन स्टोल्स उन ग्लुकलिश. आता आजपासून इथून आता फक्त वाचायचे. ओके, नुसतं वाचायचे. ओके. सो रोहित, तुला बघ तुझे प्रोनाऊन्सिएशन कसे आहे. तू नव्हतास स्टार्टिंगला, काल होतास का रोहित तू? रोहित, ओके, तू वाचू शकतोस आत्ता की अजून ट्रॅफिक मध्येच आहेस? इन ट्रॅफिक, ओ सॅड. सो ओके, पहिला माइन अल्टाग. माइन म्हणजे माझा, अल्टाग म्हणजे टाग म्हणजे डे. सो आता फक्त मी वाच. ट्राय करून बघू आ मॅडम. ट्राय करून बघतो मी. हा, ट्राय कर ना. फक्त लक्षात घ्यायचं की फक्त वाचायचे. ओके. हाँ तुम्हाला वाटलं हाँ एखादा शब्दाचा अर्थ माहित पाहिजे तर तुम्ही सर्च करा. पण आपण या आठवड्यात पूर्ण फक्त वाचून घेणार आहे. ओके. हम्म. mein Alltag, hallo, ich habe Lara, हायचं, ऐक 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 ऐक. डबल एस heiße, असतो बी. हा. ich heiße Lara, हम्म. ich bin äh, 25 Jahre alt und komme aus Österreich. हम्म. Ich wohne in Wien und arbeite als Lehrerin. हम्म. लेरेरिन. hm, बघ, फोडून वाचायचं. Lehrerin, लेर, लेरेरिन, लेरेरिन. Lehrerin. हम्म. Mein Tag began बे, ई असतो began ना. बेगिंट. uh, beginnt und 7 उ. Uhr. Ich stehe auf, auf Deutsch, दुशे. Dusche ऐक, und ऊचा उच्चार डबल ओ सारखा करायचा. ओके. जेव्हा कुठे okay. ऊ असेल त्याचा उच्चार कसा करायचा? डबल ओ. सो पीडीएफ मध्ये पण आहे कुठल्या लेटरचा कसा उच्चार करायचा. ओके. हम्म. उंड. Und Frühstücke परफेक्ट. und at her उ, ऊचा उच्चार Uhr, डबल ओ. हम्म. Uhr fahre, fahre, एचा उच्चार फार आहे. हा, आ करायचा. fahre. हम्म. Ich mein den Bus मिथ, मिथ देम. mit den Bus बघ, ऊचा door. उच्चार डबल ओ. बूस. Okay. हम्म. हम्म. Us mm, cho choose chor हा, बरोबर बरोबर, लास्ट बोललास ते. chor या. shawl mm, शेवटचं म्हणायचं असतो ना. जो शूल, जूल. शूल. ऊचा ओके पण उच्चार यस डबल ओ. हम्म. यसचा उच्चार ज पण होतोय ह्याचा ना. उच्चार श करायचा, श. आणि यस या पूर्ण, यस याचा पूर्ण उच्चार श ओके आहे. ओके शूल, शूल शूल. शूल शेवटी ई आहे त्यामुळे शूल.
आणि ऊचा Schule. उच्चार डबल ओ होतो, त्यामुळे शू Okay. ल आणि शूल म्हणजे स्कूल. ओके. Okay. Ich अर्बाईट arbeite on 9 वीचा उच्चार Uhr ह, von 9 Uhr बीस. bis 15 Uhr. हम्म. Dann दा gehe नाक दा नाक danach gehe हम्म. ich हम्म. einkaufen, आईन काउफे. einkaufen हम्म. oder माख. mache, हम्म. mache Sport परफेक्ट. abends, हम्म. abends koche हम्म. ich und sehe fern und 22 Uhr gehe ich ins Bett. वाह, थँक्यू विवेक. मस्त वाचलंस तू, खूप छान. म्हणजे तुला बघितलंस, तू स्टार्ट केलंस तेव्हा तुझं स्पीड असं थोडं होतं आणि शेवटच्या 3 वाक्याला तुझा कॉन्फिडंट एवढा वाढला की तू सेकंदात संपवलं शेवटचे 2-3 वाक्य. सो हाच विचार कर, तू एका आठवड्यात केवढं स्पीडनी वाचशील जर तू प्रेझेंट राहिलास तर आणि प्रॅक्टिस केलीस. ओके. सो छान वाचलंस तू, मस्त. सो काही ह्यातलं काही समजलं नाही, एखादं क्रियापद तुम्ही सर्च करू शकता जर माहित पाहिजे असेल तर. फक्त आपण हे घेतोय. सो आता हे जोड्या जुळवायच्यात आपल्याला. ठीक आहे. तर ईशला ह्यातलं कुठलं लागेल? bin, बीन. ओके. डूला? bist, Bis एर? ist, ist, येस, ist, परफेक्ट. विय? sind, sind, येस. य? sind, sind, अरे, ई आय असेल तर आई. ein, हम्म. sein, seid, हम्म. heißt, य जाईड. झी प्लुरल झिंड आणि झी sind, फॉर्मल पण झिंड असत. sind. ओके. sind. प्लुरल आणि फॉर्मल दोघांना पण झिंड असत. ओके. ठीक आहे. हॅलो मॅम. येस. मी आलोय रूमला, ते रीड करू शकतो काय कुठलं मग मला? अच्छा, रीड करायचं. ओके. थांब नाहीतर उद्या करेन मॅम सर. थांब 1 मिनिट. आज जरा सगळ्यांना खूप होतंय. उद्या आपण नॉर्मल, आज रेकॉर्डिंग केले सो कुणाला डेमो, काल ऍक्च्युली रेकॉर्डिंग राहिलं करायचं. सो आज रेकॉर्डिंग केलंय, सो उद्यापासून आपला नॉर्मल क्लास सुरू होईल. सो पुढचं शिकवेल मी. ठीक आहे. सो आता पुन्हा तेच तेच नाही होणार. जसं आज आता खूप झालं आपलं, म्हणजे सगळ्यांना आता तोंडपाठ झालं असेल ना सेंटेन्स स्ट्रक्चर, की सेकंड पोझिशनला वर्ब आणि मग काय काय. सो अशी आपण प्रॅक्टिस घेऊच, एक्सरसाइजेस वगैरे. ठीक आहे. सो हे 2 आठवडे प्रोनाऊन्सेशन आपल्याला छान करायचे. सो मी PDF ग्रुपमध्ये मला वाटते पाठवली काल. सो ती पुन्हा ओपन करून बघू शकता आणि मोठ्याने वाचा, मनातल्या मनात नाही वाचायचं. तुम्हाला घरी वाचायचं असेल तर मोठ्याने वाचायचा ट्राय करायचा आणि प्रत्येक शब्दाचं मी कसं उच्चार करायचं ते दिलंय PDF मध्ये. फॉर एक्झाम्पल ऊ जो असतो त्याला डबल ओ लिहिलाय. सो त्याचा ऊचा उच्चार नेहमी डबल ओ सारखाच करायचा. टीच्या समोर ऊ आला तर टू, म्हणजे काही पण. तर तो ईआयचा तर तुम्ही लक्षातच ठेवा बाबा. ईआय म्हणजे आई. ओके. हा खूपच, कारण की सारखंच येतो, सगळीकडे येतो. सो एस जाईड, इय जाईड, याचा उच्चार ई आय जाईड. सो हे प्रोनाऊन्सिएशन थोडेसे आपण 2 आठवडे ह्याच्यावर वर्कआउट करणार आहे. ठीक आहे. आणि ABCD रोज म्हणून घेणार आहे. सो स्टार्टिंगला जे जॉईन करेल, सगळ्यात पहिला जॉईन करेल तो ABCD म्हणेल. ओके. ठीक आहे. चालेल. चलो मग आज मी संपवते क्लास आणि उद्या आपण मग एकदम प्रॉपर सुरू करूया इथून पुढे. नेक्स्ट मॅम दिवाळी हॉलिडेजचं कसं आहे प्लॅनिंग? लक्ष्मी पूजनला सुट्टी घेऊया आपण फक्त, बाकी मग क्लास ठेवले तर चालतील ना? ओके मॅम. हं? काय चालेल, ठीक. चालेल काही करू. प्रॉब्लेम नाही. हा, गॅप नको पडायला. आणि असं काय आपला 3-4 तासाचा नसतो क्लास, वाटलंच तर एखादा तास तरी घेऊच.
गॅप नको. फक्त लक्ष्मीपूजनच्या दिवशी ठेवूया आपण बंद. ठीक आहे. तर मग मॅडम बँक हॉलिडे किंवा काय असेल तर मग मॉर्निंग पण करू शकतो म्हणजे कसंही म्हणजे नाही, ते त्यावेळेला मॉर्निंगला थोडं नाही उशीर जमणार होतो. मला, कारण की माझं पण बरं काम. ठीक आहे हा. ठीक आहे ठीक आहे हा, म्हणजे टायमिंग हेच राहील आपलं. आणि कधीतरी ठीक आहे. आपल्याला असं वाटलं की रिव्हिजन करायची आहे, नाही अजून थोडंसं एक्स्ट्रा करायचंय, तर मग एखादा एक्स्ट्रा सॅटरडे किंवा संडे एखादा आपण 2 तास घेऊया, असं करूया. ओके. सो ओके मॅम. ठीक आहे रोजच्या रोज अभ्यास ओके करा. रोज मॅम. आता आता तुम्हाला काय करायचं आहे, झाईनचा टेबल. ठीक आहे. तो एक झाईनचा टेबल की काय आहे, ईशला काय आहे, म्हणजे हाच टेबल. मला वाटते झालाय आय थिंक. पण तरी डोळे मिटून झोपेत विचारलं तरी आला पाहिजे, असं करा. आणि वाटलंच तर सेंटेन्स बनवा, पाठवा चेक करायला. तुमच्याबद्दल, मित्राबद्दल, आईबद्दल, कसंही, झी शोन झी वॉट एव्हर ऍडजेक्टिव्ह शिकायचं ट्राय करा. आणि मेन प्रोनाऊन्सिएशन. ओके. ओके मॅम. ओके, बाय बाय. गुड नाईट. बाय. आणि ह्याचं रेकॉर्डिंग कुणाला पाहिजे असेल आजचं तर मग पाठवते. ओके. मॅम कालचंच होतं ना, कालचं शिकवलं ना? हो हो, कालचंच होतं. येस. ठीक आहे. चालेल. ओके, चलो, बाय बाय. गुड नाईट.